नमस्कार. प्रभू रामाच्या आयुष्याबद्दल विचार केला ना की एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. म्हणजे बघा, त्यांचं अख्खं आयुष्य प्रचंड दुःखाने भरलेलं होतं, तरीही ते कायम शांत, स्थिर कसे राहिले, याच रहस्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का? की इतकी दुःख, इतक्या अडचणी सोसूनही प्रभू राम कधीच का रडले नाहीत? आणि गंमत म्हणजे हा प्रश्न फक्त आपल्यालाच नाही, तर त्यांचे सगळ्यात जवळचे भक्त हनुमान त्यांना सुद्धा पडला होता. त्यांच्या आयुष्यातल्या संकटांची यादी पाहिली ना की हा प्रश्न आणखीनच मोठा वाटायला लागतो. विचार करा, राज्याभिषेकाच्या ऐन मुहूर्तावर सगळं राज्य सोडावं लागलं. 14 वर्षांचा वनवास, घर नाही, कुटुंब नाही, आणि त्यातच पत्नी सीतेचं अपहरण झालं. म्हणजे रडण्यासाठी, दुःख व्यक्त करण्यासाठी अक्षरशः प्रत्येक कारण त्यांच्याकडे होतं. आणि अशाच एका कठीण प्रसंगी किष्किंध्यामध्ये हनुमानाची आणि प्रभू रामाची भेट झाली. आपल्या प्रभूला इतक्या दुःखात बघून हनुमानाने एका मित्राच्या काळजीने त्यांना एक विनंती केली. हनुमान अगदी कळकळीने म्हणाले, प्रभू असं म्हणतात की दुःख मनात दाबून ठेवू नये, त्याला वाट मोकळी करून द्यावे. तुम्ही फक्त एकदा तरी मनसोक्त रडून घ्या. यातून हनुमानाची आपल्या स्वामीबद्दलची ती तळमळ दिसून येते. त्यांना वाटत होतं की रामाने आपलं दुःख हलकं करावं. आणि यावर प्रभू रामाने जे उत्तर दिलं ना, ते खरं तर आपल्या सगळ्यांसाठी जगण्याचं एक सूत्र आहे. त्यांनी 4 दिशांचा आधार घेत हनुमानाला समजावलं की ते का रडू शकत नाहीत. चला तर मग पाहूया काय होतं ते उत्तर. रामाने हनुमानाला विचारलं, हनुमंता, ठीक आहे, समजा मी मागे वळून रडलो तर काय होईल? त्यांनी उत्तर दिलं, हनुमंता, मी मागे वळून नाही रडू शकत, कारण माझ्या मागे अयोध्या आहे, माझे आईवडील आहेत. जर मी रडलो ना तर त्यांच्या मनात काय येईल की आपला मुलगा वडिलांची आज्ञा पाळायला आनंदाने नाही तर रडत रडत वनवासात गेला. त्यांना आपल्या आईवडिलांना हे दुःख नाही द्यायचं होतं. बरं, राम पुढे म्हणाले, मग विचार करू की मी पुढे पाहून रडतोय. मी पुढे पाहून सुद्धा रडू शकत नाही, कारण पुढे आहे लंका आणि माझा शत्रू रावण. मी त्याला हरवण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी निघालोय. अशा वेळी जर मीच रडत त्याच्यासमोर गेलो तर तो काय म्हणेल की मला हरवायला आलेला देव स्वतःच रडत आहे. आपल्या ध्येयासमोर ते स्वतःला जराही कमकुवत दाखवू इच्छित नव्हते. रामाने तिसरा पर्याय ठेवला. अच्छा, मग असं कर, समजा मी वर आकाशाकडे पाहून रडलो तर? यावर प्रभू राम म्हणाले, हनुमंता, मी वर पाहूनही रडू शकत नाही, कारण मी सूर्यवंशात जन्म घेतलाय आणि त्या वंशाचे प्रमुख सूर्यदेव ते वर आकाशात आहेत. जर मी वर पाहून रडलो तर ते काय म्हणतील की माझ्या वंशामध्ये देवाने अवतार घेतला खरा, पण तू तर रडका निघाला. आपल्या कुळाचा, आपल्या वंशाचा मान राखणं हे त्यांचं कर्तव्य होतं. आणि मग राम म्हणाले, आता एकच दिशा उरली. विचार कर हनुमंता, मी खाली जमिनीकडे पाहून रडलो तर काय होईल? इथे प्रभू रामानं खूपच सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, हनुमंता, मी खाली तर अजिबातच रडू शकत नाही. का? कारण खाली आहे ही धरणी, ही पृथ्वी, आणि पृथ्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर माझ्या सीतेची आई आहे, म्हणजे माझी सासू. जर मी खाली पाहून रडलो तर माझी सासू काय म्हणेल की तिला जावई तर देवासारखा मिळाला, पण तो रडका निघाला. अहो, ज्याच्यावर मुलीच्या रक्षणाची जबाबदारी आहे तोच जर असा खचून गेला तर कुठल्या आईला बरं वाटेल? आणि इथेच या कथेचा एक खूप महत्वाचा धागा आहे. सीतेला भूनी कन्या म्हणतात, म्हणजे पृथ्वीची कन्या. तिचा जन्म जमिनीतून झाला होता आणि म्हणूनच पृथ्वीमाता ही तिची आई मानली जाते. म्हणूनच रामाने तिला आपली सासू म्हटलं. तर मग रडायचं नाही हे तर ठरलं, पण मग रामाने काय करायचं ठरवलं? त्यांनी यावर जो उपाय शोधला तो आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा धडा आहे. प्रभू राम हनुमंताला म्हणाले, पुढे नाही, मागे नाही, वर नाही आणि खालीही नाही. म्हणून मी ठरवलं हनुमंता की कोणत्याच दिशेला पाहून रडायचं नाही. उलट आयुष्यात जे काही येईल त्याला सामोरं जाताना सतत हसायचं आणि आनंदी राहायचं. हा फक्त दुःख सहन करणं नव्हतं, तर आनंदी राहण्याचा एक सक्रिय निश्चय होता. या पूर्ण कथेतून आपल्याला एक साधं पण खूप खोल तत्वज्ञान मिळतं. पहिलं म्हणजे आयुष्यात संकटे येणारच, त्यांना सामोरं जा. आणि दुसरं, रडत बसण्यापेक्षा त्या संकटांशी लढायला शिका. म्हणजे बघा, मूळ मुद्दा हा आहे की दुःख प्रत्येकाच्याच आयुष्यात येतं. अगदी देवाचा अवतार असूनही ते रामाला चुकलं नाही. पण यशाचं खरं रहस्य त्या दुःखाला हसत मुखाने सामोरं जाण्यात आहे. ती एक निवड आहे जी आपण करायची असते. आता जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपली नजर कुठे असते? मागे, भूतकाळात झालेल्या चुकांवर, की पुढे, भविष्याच्या भीतीवर, लोकांच्या अपेक्षांवर, की स्वतःच्या कमकुवतपणावर?
रामाप्रमाणे आपणही हसतमुखाने लढण्याचा पर्याय निवडू शकतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?